इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 मधील सराव संच 1.2 त्यातील उदाहरण क्रमांक 11 आहे, पान नंबर 15 वर. उदाहरणामध्ये त्यांनी इथे स्टार केलं आहे, म्हणजे हे महत्वाचं आणि वेगळं एक्झाम्पल आहे. पहा कसं. त्यांनी आपल्याला आकृती काढून दिलेली नाही. तर सांगितलेल्या माहितीप्रमाणे आपण आकृती काढायची. त्रिकोण एबीसी मध्ये आधी माहिती पूर्ण वाचायची, मग आकृती काढायची. त्रिकोण एबीसी मध्ये AB बरोबर AC म्हणजे आकृती काढताना आपण AB आणि AC ही साधारणपणे समान दिसेल अशी तरी काढायची. AB बरोबर AC. कोण B व कोण C चे दुभाजक बाजू AC व AB ला अनुक्रमे बिंदू D व बिंदू DC मध्ये E मध्ये छेदतात. तर सिद्ध करा रेख ED समांतर रेख BC. पहा आता कसं करायचं. त्रिकोण ABC काय सांगितलंय? AB बरोबर AC आहे. म्हणजे पहा साधारणपणे अशी आकृती येईल ABC. AB बरोबर AC. जेवढी AB आहे तेवढीच AC आहे. कोण B व कोण C चे दुभाजक, मग कोण B चा दुभाजक आणि कोण C चा दुभाजक. बाजू AC व बाजू BC ला, ही बाजू AC आणि बाजू ही AB यांना अनुक्रमे बिंदू D व बिंदू E मध्ये छेदतात. म्हणजे हा एक असा दुभाजक आला आणि हा असा दुसरा दुभाजक आला. असे दुभाजक आहेत. पहा तर ते काय म्हणले की कोण B चा दुभाजक. पहा अनुक्रमे, अनुक्रम म्हणजे काय? कोण B चा दुभाजक हा बघा कोण B चा दुभाजक बाजू AC ला, म्हणजे ह्या AC ला, AC ला D मध्ये होणार, हा D मध्ये. व बाजू AB ना पुढचा बिंदू E आहे, AB ला E मध्ये. अशी नाव द्यायची. पहा नीट. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC ह्या दोन समान बाजू आल्या. कोण B व कोण C चे दुभाजक, म्हणजे कोण B आणि कोण C दुभाजक, म्हणजे हे काय आहेत? दुभाजक आहेत. कोण B चा दुभाजक, कोण C चा दुभाजक. यांना अनुक्रमे बिंदू D व E मध्ये छेदतात. म्हणजे कोण B चा दुभाजक बाजू AC ला आणि कोण C चा दुभाजक बाजू AB ला बिंदू D व E मध्ये छेदतात. तर सिद्ध करा रेख ED, रेख ED समांतर रेख BC. हे समांतर आपल्याला सिद्ध करायचंय. ED आणि BC हे समांतर सिद्ध करायचंय. तर आपल्या माहिती असं सिद्ध करायचं असेल तर 3 गोष्टी असतात. एक गोष्ट असते त्याला म्हणतात पक्ष. पक्ष म्हणजे आकृतीमध्ये दिलेली माहिती. ही जी माहिती आहे ना ती संपूर्ण काय येणार? पक्ष येणार. म्हणजे एवढं सगळं. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC, नंतर कोण B व कोण C चे दुभाजक, कोण B व कोण C चे दुभाजक बाजू AB व बाजू AC, बाजू AC व AB, बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे पहा कोण B व कोण C चे दुभाजक बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे बिंदू D व बिंदू E मध्ये छेदतात. E मध्ये छेदतात. तर एवढं झालं पक्ष. पक्ष म्हणजे आकृतीमध्ये जे दिलेली माहिती आहे ना किंवा प्रश्नातली जी माहिती आहे दिलेली त्याला पक्ष म्हणायचं. आता साध्य. साध्य म्हणजे जे सिद्ध करायला सांगितलं आहे ते. काय साध्य आहे? रेख ED, रेख ED समांतर रेख BC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. रेख ED समांतर BC. आता लिहायचं आहे सिद्धता.
सिद्धता पहा आता कसं करायचं. तर तुम्हाला सांगितलं मी की हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला जी प्रश्नातली माहिती दिली आहे त्याचाच वापर आपला करायचा असतो आणि त्या वापराच्या आधारे योग्य ते प्रमेय किंवा योग्य ते सिद्धांत किंवा योग्य तो भूमितीचा नियम वापरून गुणधर्म वापरून ते आपल्याला सिद्ध करायचं असतं. त्रिकोण एबीसी मध्ये ए बी बरोबर ए सी म्हणजे काय बघा, जेवढी लांबी ए बीची आहे तेवढी लांबी कोणाची आहे, ए सीची आहे. याचा आपला वापर करायचा आहे. ए बी बरोबर ए सी हे आपल्याला सिद्ध करताना याचा आपल्याला वापर करायचा आहे. पुढची गोष्ट, कोण बी व कोण सी चे दुभाजक हे बाजू ए सी व बाजू ए बी यांना अनुक्रमे बिंदू डी व ई मध्ये छेदतात. म्हणजे आपल्याला हे पण याचा पण वापर करायचा आहे. जे काय दिलं त्याचा वापर करायचा. आता याचा वापर आपल्याला करायचा कोणता, की कोण बी चा दुभाजक बाजू ए सी ला बिंदू डी मध्ये छेदतो. आता याचा वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं, आपल्याला सांगितलं की हा जो कोन दुभाजक आहे याचा वापर करायचा आहे. म्हणजे काय करायचं, तर त्या कोन दुभाजकाचा गुणधर्म लिहायचा. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म आठवायचा. तो गुणधर्म कोणता आहे, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म असा आहे की तो कोन दुभाजक ज्या कोणाचे दोन समान कोनात विभाजन करतो त्या कोणाच्या बाजूंचे गुणोत्तर, त्या कोणांच्या बाजूचे गुणोत्तर हे त्याने छेदलेल्या बाजूंचे जे दोन तुकडे होतात त्यांच्या गुणोत्तराच्या एवढे असते. तो गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे. मग त्यासाठी आधी काय करावं लागतं, पक्ष मधली माहिती लिहावी लागते त्याच्या संदर्भात. मग असं लिहायचं आपण, त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी चा दुभाजक, काय म्हणायचं, त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी चा दुभाजक बाजू एसी ला बिंदू डी मध्ये छेदतो, बिंदू डी मध्ये छेदतो. पहा, सिद्धता लिहिताना कंटाळा करायचा नसतो. जेवढं आपल्याला परिपूर्ण आणि व्यवस्थित लिहिता येईल तेवढं लिहायचं असतं. हे लिहून काय फायदा, ते लिहून काय फायदा, हे लिहिलं चालतं का, ते लिहिलं चालतं का, असला विचार करायचा नाही. जे आपल्याला योग्य वाटेल किंवा आवश्यक वाटेल ते लिहायचंच. पहा, त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी चा दुभाजक हा कोण बाजू एसी ला बिंदू डी मध्ये छेदतो. म्हणून त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय पहा बरं, कोन दुभाजकाचं प्रमेय इथे काय होणार आहे, ए बी छेद बी सी, ए बी छेद बी सी असं होणार. ए बी छेद बी सी बरोबर. पहा, कोण बी चा आपण विचार करतोय फक्त, कोणाचा, कोण बी चा. कोण बी चा दुभाजक बाजू एसी ला बिंदू डी मध्ये छेदतो. त्यामुळे तुम्ही ह्या बाकीचा विचार करायचा नाही, फक्त एवढा विचार करायचा की हा कोण एबीसी आहे आणि त्याचा हा दुभाजक आहे बाजू एसी ला डी मध्ये छेदतो. मग काय होणार, ए बी छेद बी सी बरोबर एडी छेद डी सी. लिहायचं एडी छेद डी सी असं लिहायचं. याला म्हणायचं विधान नंबर 1. आता सेम टू सेम हेच सगळं हेच लिहायचंय, फक्त आता इकडच्या कोणासाठी लिहायचं, ते लिहायचं तसेच कोण सी चा दुभाजक, कोण सी चा दुभाजक. पहा, हा कोण सी ना त्याचा दुभाजक बाजू ए बी ला पहा, तसेच कोण सी चा दुभाजक म्हणजे सी हा बाजू ए बी ला बिंदू ई मध्ये छेदतो, बिंदू ई मध्ये छेदतो. कुठे छेदतो, बिंदू ई मध्ये. म्हणून त्रिकोणाच्या
कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार पहा त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता काय होणार AC आणि BC यांचे गुणोत्तर होणार आता कारण हा कोन आहे कोणता कोन C म्हणजे कोन ACB नीट पहा एका अक्षरामध्ये कोन C आणि पूर्ण म्हटल्यावर कोन ACB होणार याचा दुभाजक आहे मग कसं होणार AC छेद BC पहा AC छेद BC बरोबर AE छेद EB EB म्हणा किंवा B म्हणा AE छेद EB याला म्हणायचं विधान नंबर 2 पहा AB छेद BC आणि AC छेद BC आता याच्यामध्ये बघा बरं काय कॉमन आहे BC हे कॉमन आहे BC सामायिक आहे दोन्हीकडं आणि AB आणि AC हे वेगवेगळे दिसायला इथं AB आणि AC येथे दिसायला वेगवेगळे आहे पण आपल्याला काय करायचंय उदाहरणामध्ये जी माहिती दिली आहे ते आपण पूर्णपणे त्याचा वापर करायचा आहे उदाहरणामध्ये कोणती माहिती आहे AB बरोबर AC AB बरोबर AC दिले मग ते आपण लिहायचं AB बरोबर AC याचं कारण लिहायचं पक्ष विधान नंबर 3 पहा AB बरोबर AC काय आहे पक्ष आहे म्हणजे दिलेली माहिती आहे आता तिघांचं एकत्रित विचार करायचा मग लिहायचं 1 2 व 3 वरून मग तिघांचा एकत्रितपणे विचार करून तिघांचा 1 2 3 पहा AB छेद BC AC छेद BC या दोघांच्यात काय दिसतं आपल्याला BC समान आहे पण तिसऱ्यामध्ये काय सांगितलंय AB आणि AC पण समान आहे मग AB आणि AC समान आहे डोळ्याने दिसत नाही पण त्याने सांगितलंय AB आणि AC समान आहे म्हणजे समान आहे म्हणायचं मग AB आणि AC समान आहे आणि BC तर स्पष्टपणे समान आहेच म्हणजे डावी बाजू कशी आली समान आली डावी बाजू समान असेल तर उजवी पण कशी असते समान असते मग डायरेक्ट काय द्यायचं आपण AD छेद DC काय लिहायचं AD छेद DC बरोबर AE छेद EB असं लिहायचं AD छेद DC बघा AD छेद DC बरोबर AE छेद काय आलं EB आलं ना आता असं कधी होतं पहा नीट जर ही बाजू समांतर असेल म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ते कोणतं आहे की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते आणि जर उलट त्याच्या प्रमाणात विभागात असेल तर ती रेषा समांतर असते त्याच्या उलट मग आता ही ED काय करते यांना प्रमाणात विभागते ही समांतर आहे मग ज्या वेळेस आपण असं लिहितो की ही समांतर आहे नीट पाहिजे ही समांतर आहे म्हणून हे छेद हे बरोबर हे छेद आहे त्याला म्हणायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय मग जर त्यांनी आपल्याला समांतर बाजू दिलेली आहे समांतर बाजू दिलेली आहे म्हणजे प्रश्नातच दिलेली आहे तर त्याला म्हणायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि विचारले असेल समांतर आहे म्हणून ही समांतर दिलेली नाही विचारले आहे सिद्ध करा म्हटले आहे आणि आपण याच्यावरून प्रमाणात विभागते त्यावरून सांगायचं की समांतर आहे त्याला म्हणायचं प्रमेयाचा व्यत्यास काय म्हणायचं प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे काय जर हे बरोबर हे असेल तर त्याच्या उलट बरोबर हे याला म्हणायचं व्यत्यास म्हणायचं मग त्याला असं म्हणायचं म्हणून प्रमाणाच्या मूलभूत काय म्हणायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय म्हणायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार म्हणायचं काय लिहायचं व्यत्यासानुसार रेख ED समांतर रेख BC म्हणजे हे काय आले याला समांतर झाले असं म्हणायचं
पहा व्यत्यय शब्द कधी भरायचा आणि प्रमाणाचे मूलभूत प्रमेय शब्द कधी भरायचा पहा. जर त्यांनी आपल्याला समांतर दिलेली असती आणि ह्या बाजू वगैरे काहीतरी विचारलं असतं, म्हणजे याचा आपला वापर करायचा असता, कोणता समांतर आहे याचा वापर करायचा आहे, तर त्याला म्हणायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आणि समांतर आपल्याला माहित नाही, आपल्याला सांगायचं आहे समांतर आहे. कोणत्या कारणामुळं? तर या दोघांचे गुणोत्तर आणि या दोघांचे गुणोत्तर समान आहे, त्या कारणामुळं. तर त्याला व्यत्यय म्हणायचं. रेख ईडी समांतर रेख काय आलं? BC आलं आणि हे सिद्ध झालं.